या ठिकाणी दिंडी चालक कैलास आप्पा सुद्धा आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. श्री क्षेत्र इदाशी माता चिंचखेडा बुद्रुक तालुका जामनेर ते जळगाव जिल्हा ते श्री क्षेत्र शेगाव जवळपास 18 वर्षापासनं 18 वर्षापासनं पूर्ण जामनेर तालुकाच नव्हे जळगाव जिल्ह्यातून धानवड या गावातून सुद्धा वारकऱ्यांचा प्रतिसाद चांगला लाभतो. आणि दुसरा विषय असा, पूर्ण वारकऱ्यांची सेवा आमची एक संस्था आहे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पूर्ण वारकऱ्यांची आरोग्य सेवा, मेडिसिन असेल, तज्ञ डॉक्टर असतील, ॲम्ब्युलन्स असेल, या रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून पूर्ण वारकऱ्यांची सेवा चिंचखेडा ते शेगावपर्यंत जवळपास तज्ञ डॉक्टर वारकऱ्यांची सेवा करून घेतात. परत चिंचखेडाहून निघाल्यानंतर पहिला जो मुक्काम आहे जवळपास आमचे मामाश्री ओंकार किसन पाटील यांच्याकडे जवळपास 18 वर्षापासून संत भोजनाचा कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवसाचा मुक्काम असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचे जे आहेत तर राजूर येथे असतो. तिसऱ्या दिवसाचा जो मुक्काम आहे तो मलकापूर येथे येतो. त्याच्यानंतरचा जो मुक्काम आहे तो वडी तालुका नांदुरा येतो. त्याच्यानंतरचा जो मुक्काम आहे तो सुटाळ्याला येतो. नंतर लासुराहून श्री संत गजानन महाराज शेगाव इथे महाराजांचं दर्शन होऊन म्हणजे ती 5 तारीख येते, तर 5 तारखेला परतीचा प्रवास करून आम्ही परत माघारी निघतो. या ठिकाणी निमपिरी पिंपरी गावचे पोलीस पाटील स्वप्नील पाटील आहेत, आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार सर्वांना, जय गजानन. आम्ही जवळपास आता माझे 4थं वर्ष आहे पायवारी दिंडीतलं. मी या 4 वर्षामध्ये अनुभवलं की आप्पासाहेब आमचे आदरणीय श्रद्धास्थान कैलास आप्पा यांचा मागचा इतिहास जर पाहिला तर यांनी जवळपास 5 ते 7 लोकांपासून दिंडी सोहळा हा चालू केलेला होता. इवलंसं रोपटं लावलं आणि आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आज जर आपण समोर पाहत असतात हा सगळा दिंडी सोहळा जर पाहिला तर आज जामनेर तालुक्याच्या जवळपास 17 ते 18 खेड्यांमधून जमा होतो. या दिंडी सोहळ्याला जमा होणारी मंडळी अनेक गावातून खेडेगावातून अक्षरशः भक्तिभावाने या दिंडी सोहळ्यामध्ये येत असतात. हा आनंद सगळ्या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा आनंद पाहत असताना जवळपास आप्पासाहेबांनी 19 वर्षापासून हे झाड लावलेलं होतं. आज खरोखर त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर जे झालेलं आहे ते आज आपण या सर्व ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. व या वारीमध्ये जो अनुभव आला, जो प्रत्येकाचा ज्याला काही अडचणी असतील, प्रत्येकाच्या भावना ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. प्रत्येकाचा विषय जो असतो, जो आपण भावनेचा पाहायला गेला तर प्रत्येकाचे अनुभव आपल्याला वेगळा. कोणी म्हणतात मला दिंडीमध्ये गजानन महाराज दिसतात, कोणी म्हणतं मला शेगावला गेल्याच्या नंतर मला वेगळा अनुभव आला, जे माझे काम थांबलेले होते ते काम झालं. अशा भावना गजानन महाराजांच्या आपल्याला या दिंडीमधून लोकांच्या प्रतिक्रियेतून मिळत असतात. एवढाच अनुभव मी बऱ्याच वर्षापासून पाहत आहोत. आणि आपण एवढं जे प्रेम या दिंडीतल्या लोकांना, सर्व लोकांना, वारकऱ्यांना देतात, तसेच आप्पासाहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की वारकऱ्यांना चालत असताना, पायी चालत असताना कोणाच्या पायाला जखम होतात, कोणाचे पाय सुजतात, कोणाचे आजारी पडतात, तर या रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून, आप्पासाहेबांच्या माध्यमातून या ज्या लोकांना त्रास होतो त्यांच्यावर उपचार केले जातात तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत. हे सुद्धा मी या वारीमध्ये कदाचित बऱ्याच वाऱ्यांमध्ये आपल्याला हे सापडत नाही, पण या वारीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून रुग्णांवर सुद्धा याच्यामध्ये उपचार केले जातात. असा संकल्प आपणच्या माध्यमातून वेळोवेळी इथून पुढे चालत राहो, यास मी शुभेच्छा देतो व सर्व वारकऱ्यांना सर्वप्रथम जय गजानन. या ठिकाणी प्राध्यापक साहेब सुद्धा आहेत, आपण जाणून घ्या त्यांच्या प्रतिक्रिया. सर्वप्रथम आज या वारी सोहळ्यासाठी जमलेले सर्व भाविक भक्त, त्यासोबतच सर्व आयोजक त्यासोबतच या दिंडीची सेवा करणारे सर्वजण आणि खास करून या वारीचं प्रक्षेपण इतरच ठिकाणी दाखवण्यासाठी जमलेले मीडिया, मी मराठी, या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो की यांना उदंड असं आयुष्य लाभो. सर्वप्रथम या वारीचे जे आयोजक आहेत, या आयोजकांना सुद्धा मी नम्र विनंती सुद्धा करतो की जो सालाबादाप्रमाणे त्यांचा काही नित्यनेम चालू आहे, तुकड्या काही अमर आहे मंदिर हमारा, सबके लिए खुला आहे मंदिर हमारा, ही जी उक्ती आहे संतांनी घालून दिलेलं आहे की कुठलाच धर्म,
कुठले जातीभेद पाळू नका, हेच या वारीचा खरा संदेश असतो. कोण कुठल्या गावाचा, कोण कोणत्या निमित्तानं आपण एक ठिकाणी येतो, विचारांची देवाणघेवाण होते, आचार विचाराचं आदान प्रदान होतं आणि यातून एक भक्तीचा मार्ग जोपासला जातो. आणि या महाराष्ट्राला खूप मोठी असंख्य अशी संतांची परंपरा आहे आणि यावर हे गावकरी यांचं संपूर्ण जे नियोजन मंडळ आहे, ते सर्व संचालक मंडळ आणि यांना मदत करणारे सर्वजण, या सर्वांच्या सहभागातून ही वारी संपन्न होते. अखंड अशी परंपरा 18 वर्षांचे पूर्ण झाले आहेत. 19व्या वर्षात पदार्पण आहे. मी तरी माझ्या वतीने किंवा माझ्या ग्रामस्थांच्या वतीने, सर्वांच्या वतीने अशी प्रार्थना करेल देवाजवळ की वारी ही अखंड चालत राहू दे आणि हिचे जे स्वरूप आहे दिवसेंदिवस विशाल असं होऊ दे आणि गजानन महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धीची भरभराट होऊ दे, एवढी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.